Amen. Faithful one. आमेन. आपण आपल्या मानव प्रार्थनेसाठी खाली झुकूया. ते आमच्या महास्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तू सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस. तुला अशक्य असं काहीच नाही. मनुष्यालाही अशक्य वाटतं, परंतु परमेश्वरा तुला सर्व काही शक्य आहे. ओनली बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. जसं प्रॉफिटने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर प्रभू. या पुढील दिवसामध्ये आमच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका ज्या काही प्रश्न असेल प्रभू, त्याचं तू निवारण कर प्रभू. आजच्या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाला तुझ्या भवनामध्ये येण्यासाठी तू इन्स्पायर केलंस प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजच्या सकाळच्या समय तुझ्यापुढे नतमस्तक होतो. आमच्या हातून घडलेल्या सर्व अन्यायप्रथाची तुझ्याकडे क्षमा मागतो. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. हे घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो प्रभू. मी तुझ्या हाती बोलतो प्रभू. आवाज बसलेला आहे, परंतु मी विश्वास ठेवतो, वचन क्लेम करतो, जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काय तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. मला बंधमुक्त कर प्रभू. तर शैतान मला त्रास देत आहे, कारण मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हाकलून देतो, दडावतो. आणि प्रभू हो दे तुझ्या नावाची स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव प्रभू. जे काय प्रभू तू मला बोध दिलेली आहे प्रभू, तो प्रचार करण्यासाठी मला तू सहाय्य कर. तुझ्या पुढे मी रिक्त होतो, तुझ्या पुढे सरेंडर होतो. माझं चांगलं असं काहीच नाही, फक्त तुझ्या कृपेने आणि दयेने वाचलेलो आहे प्रभू. तुझ्या हाती पडतो, प्रत्येक जणांना तुझ्या हाती समर्पित करतो. येणारं वचन सर्व काय तुझ्या हाती देतो, आणि सर्व काय तुझ्या महिमेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी होते.
इथून बोलणारा तू असू दे, तिथून ऐकणारा देखील तू असू दे, जेणेकरून सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळते. आमची इच्छा आहे की तू वाढला जावं आणि आम्ही घटले जाऊ देतो. अशी दया कृपा कर. म्हणून विशेष तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देऊन ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. आपण उभ्या असताना आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि 2 ठिकाणून आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि वचन 65 आणि 1 कोरिन्थ्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि 65 वचन. तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकिले. आमेन. 1 कोरिन्थ 3:16. कोरिन्थीकरस पहिलं पत्र याचा 3रा अध्याय वचन 16 वाचणार आहोत. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आमेन. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करू. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. रात्री सैतानाने खूप त्रास दिला. आवाज बसलेला, अंग दुखत होतं, अशक्तपणा येत होता आणि बरंच काय होत होतं. उठायचो, थोडं मेडिटेशन करायचो, पुन्हा झोपायचो आणि सकाळी सैतान माझ्या कानात गुणगुणू लागला, तुला बरं नाही वाटत ना? तुला आवाज बसलाय, तू जाऊन काय बोलणार? तुला ताकद नाही, तुझ्यामध्ये कमजोरी आलेली आहे, तू काय करणार? मी सैताना सांगितलं, सैताना तू तुझ्या घरी मुकाटपणे बसून राहा, मी चालू प्रभूच्या दयाभोवनी. आमेन. वा बहिणीनो, हा सैतान जो आहे आपल्या पाठी लागलेलाच आहे. सिंहासारखी गर्जना करत आहे आणि हा डुप्लिकेट करत आहे. जसं आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचतो की तो कोण आहे? सिंह आहे. हा सैतान देखील त्याचं काय करत आहे? डुप्लिकेशन करत आहे. परंतु भावा बहिणीनो, तो एक गोष्ट विसरलेला आहे की आपण देवाचे कोण आहोत? लेकर आहोत आणि या काळात आपण त्याची पत्नी म्हणून आलेलो आहोत. राईट? बघा प्रियानो, समजा ब्रदर्शांनी एक घर बनवलेलं आहे आणि त्या वस्तू ज्या आहेत ते त्यांच्या विचाराने त्यांनी बनवलेल्या आहेत. ओके, आणि या सर्व वस्तू त्यांच्या मालकीच्या आहेत. परंतु त्यांची मुलं जी आहेत, जोहान आणि जोहाना, हा त्याचा भाग आहे. देवाने सर्व वस्तू बनवल्या बोललेल्या शब्दाने, परंतु आपल्याला त्यांनी त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याच्यासारखं बनवलं, त्याच्यामधून आपल्याला त्यांनी बाहेर काढलं आणि आपण कोण होतो? त्याच्या विचारांमध्ये होतो, त्याच्या बॅक पार्टमध्ये होतो, माइंडच्या बॅक पार्टमध्ये. आमेन. आणि प्रियानो, जे विचार आहेत, नीट लक्ष द्या या गोष्टीकडे. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण काही गोष्टींविषयी विचार करतो, राईट? परंतु परमेश्वराचा विचार करणं तसं नसतं. परमेश्वर जेव्हा विचार करतो तेव्हा ती गोष्ट प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. तो बोलला प्रकाश आणि प्रकाश झाला. तो बोलला माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य घडेल आणि आपण आहोत. वी आर द मॅनिफेस्टेशन ऑफ गॉड. आपण विचार करतो एखाद्या गोष्टीचा, कधी कधी आपला विचार बदलतो, परंतु तो एकदा बोलतो तेव्हा ते झाल्याशिवाय राहत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. आमेन. आणि प्रियानो, परमेश्वराने या 7 युगांमध्ये ही बीज होते ते अशी विखुरले 7 युगांमध्ये. राईट? काय केलेलं आहे? या 7 युगांमध्ये बीज विखरली आणि कोण कुठल्या युगात आणि कोण कुठल्या युगात, आणि आपण बरोबर या ब्राईड एज मध्ये आलेलो आहोत. जर तुम्ही पत्नी असाल तर, जर तुम्ही अजूनही लावदेकियामध्ये अडकलेले असाल तर यू आर नॉट द पार्ट ऑफ ब्राईड. राईट? का तुम्ही आमेन म्हणाल? तर प्रियानो, आणि शेवटच्या दिवशी आपण कुठल्याही स्थितीमध्ये असू द्या, कशा प्रकारे आपण बघतो की हा कशा प्रकारे आपल्यावर सगळ्या सताव आलेला आहे. कोणत्या परिस्थिती, म्हणजे मी ब्रदर स्टँडलीचं आणि सिस्टर स्नेहचं कौतुक करावं असं वाटतं की
काय करायचं काय, आठवड्यामध्ये तो हा प्रॉब्लेम, परत बिल्डिंग मधला प्रॉब्लेम, माणूस लक्ष देऊन देऊन देईल कुठे, काय अवस्था होते भावा बहिणीनं. पण या सर्व संकटामध्ये तो म्हणतो की मी तुझ्या जोडीला आहे, मी तुला अनाथ असा सोडणार नाही, युगाच्या अंतापर्यंत मी तुम्हा बरोबर आहे, तुम्हा बरोबर नाही तुम्हा मध्ये मी आहे. आमेन. आणि प्रियानो, परमेश्वर जो आहे हा परमेश्वर आपल्या वाचून अपूर्ण आहे, कारण आपण त्याचे भाग आहोत. आज आपण आपल्या परिस्थितीवर बघूया, आपण कोणाचीच परिस्थिती तेवढी चांगली, नोबडी इन द कम्फर्ट झोन. प्रत्येकावर काही ना काही सताव आलेला आहे. परंतु भाव बहिणीनो, ह्या सतावा मागे पण त्याची काहीतरी इच्छा आहे. त्या पत्नीने तयार व्हावं, असं तयार व्हावं की जसा तो तयार झाला. आपण नेहमी हाच विचार करूया की जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये आहे तो मोठा आहे. आणि भाव हे जेव्हा आपल्याला अश्युरन्स, प्रॉफिट काय म्हणतात, माझ्याकडे एक अश्युरन्स आहे, आणि तू विमावाला माणूस आला तो म्हणतो इन्शुरन्स आहे माझ्याकडे, तर तो इन्शुरन्स वाला काय माणूस म्हणतो की तुम्ही ग्रेव्हयार्ड मध्ये जाईपर्यंत हा विमा तुमच्या बरोबर आहे. पण प्रॉफिट म्हणतो त्या ग्रेव्हयार्ड बाहेर काढण्यासाठी माझा विमा वापरायला येईल. आमेन. तर भाव म्हणून आपण आपल्या परिस्थितीकडे बघू नये, आपण आपल्या संकटाकडे बघू नये, तर आपण नेहमी देवाचं नाव उंच करावं, देवाच्याच नावाला आपण धन्यवाद द्यावा आणि त्याचंच नाव घ्या. त्याचा फोकस आपला स्ट्रेट असायला पाहिजे, स्ट्रेट ऑन द कॅल्वरी. आमेन. आणि हा एक दिवस तो येणार आहे की प्रत्येक जण त्या अल्बम मध्ये प्रत्येक पोस्ट घेऊन उभं राहणार. तो जो अल्बम आहे, जो प्रॉफिट सांगतात की युगाच्या प्रारंभ अगोदर परमेश्वरांनी तो अल्बम मध्ये आपला फोटो प्रत्येकाचा लावलेला आहे. पण भाव बहिणींनो, ही आपली टेस्ट आहे, अशासाठी आहे की जसा वर हा त्या प्रत्येक संकटाला तोंड घेऊन पुढे गेला, त्या परफेक्शन मधलं, इट वॉज अ मास्टरपीस, त्याचप्रमाणे ही पत्नी देखील, ही वधू देखील त्या मास्टरपीस मध्ये जावी. आमेन. त्या दिवशी आपण एक विषयाला सुरुवात केली होती, द मिस्ट्री ऑफ द वेल, आणि ते त्या दिवशी आपण एक फाउंडेशन रचलं होतं, आणि आज आपण त्याचा एक पुढचा भाग आपण बघत आहोत, द अनवेलिंग ऑफ द ब्राईड. का तुम्ही आमेन म्हणाल? भाऊ बहिणींनो, जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की आपण कोण आहोत, आपली पोझिशन काय आहे, आपले अधिकार काय आपल्याला दिलेले आहेत, तोपर्यंत भाव बहिणींनो आपण त्या स्टेचर ऑफ परफेक्ट माइंड मध्ये येत नाही. बघा, कधी कधी आपल्याकडे असतं, धरून चालता तुमच्या पर्समध्ये कधीच्या काय तुम्ही ठेवलेली नोट आहे 500 रुपयाची, तुम्ही विसरून गेलेले आहात. तशीच आज आपली अवस्था झालेली आहे. आपल्याला आपली व्हॅल्यू ठाऊक नाहीये. वी आर द ओव्हरकमर्स, वी आर द इनविसिबल आर्मी ऑफ द गॉड, नॉट गॉड, द लिव्हिंग गॉड. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, हा मेसेज जो आहे, बऱ्याच जणांना वाटत असेल की हा मेसेज केंटुकी मधून आला, जेफरसन विले मधून आला, ब्रदर ब्रारम कडून आलेला आहे, ही कुठली एक शिकवण आहे, एक काहीतरी डॉक्ट्रिन आहे. परंतु भाव बहिणीनो, ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. हा मेसेज, हा संदेश जो आहे स्वयं परमेश्वरात कडून आपल्या पत्नीला आलेला आहे. इट इज अ लव्ह लेटर, एक आहे प्रेमपत्र आहे. हे त्यालाच कळेल तो त्या पत्नीचा भाग आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि भाव बहिणीनो, आपण उघडूया, सॉरी, त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे की उत्पत्तीमध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने काय केलं, 6 दिवस सर्व काम केलं, आणि 7व्या दिवशी त्यांनी काय केलं, विश्राम घेतला, विसावा घेतला. हा विसावा असा नाही की आपण थकून आलोय आणि आराम करतोय, एक छोटी नॅप घेतोय किंवा झोपलेले आहोत, आराम करत आहोत आपल्या शयनगृहामध्ये. हा विसावा असा नाही. या विसाव्यामध्ये देखील तो काहीतरी काम करत आहे. बरोबर. त्याने 2 मध्ये काय झालं, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवलं, त्याच्यामध्ये काय झालं, जीवनाचा श्वास घातला. आणि जी थिओफनी होती ती कुठे ठेवली, या अर्थली ग्लोरिफाईड बॉडीमध्ये ठेवली, आणि आपण कोण झालो, लिव्हिंग सोल झालो. राईट. पण तो तेवढ्यावरच थांबला नाहीये. त्यांनी पाहिलं की आजूबाजूचे प्राणी जे आहेत
आणि या प्राणी जे आहेत त्यांची एक पत्नी आहे, त्यांना मुलं बाळ आहेत, सर्व काही आहे. आणि त्याला काहीतरी दुःख झालं, कारण परमेश्वर हा कुटुंब वात्सल्य परमेश्वर आहे. त्याला वाटलं की मी काहीतरी अर्धवट ठेवलं इकडे काम. आणि काय केलं त्यांनी, काय केलं, आदामाला गाढ निद्रेमध्ये घेऊन गेला. राईट. आणि प्रॉफेट म्हणतात की गाढ निद्रा म्हणजे मरण आहे. जसं येशू ख्रिस्त मरण्याच्या आधी काय झालं, त्याच्या कुशीमध्ये जो भाला खुपसला गेला, तिथून आपला जन्म झाला वधूचा. राईट. त्याचप्रमाणे भावा बहिणीनो, आता मला गाढ निद्रेमध्ये नेल्यानंतर परमेश्वराने काय केलं, त्याला एक ऑपरेशन केले, सर्जरी केली, एनेस्थेशिया दिला. ब्रदर स्टॅनलीने आता साक्ष दिली. त्यांना कळे ना काय होतं माझ्या शरीरामध्ये. एनेस्थेशिया म्हणजे जवळजवळ तुम्ही मृत अवस्थेमध्ये गेलेले असता, तुमचे सर्व सेन्सेस काय झाले, नम झालेले असतात. आणि त्यावेळेला त्याच्यातनं काय केलं, ती वधू काढली. म्हणजेच या सायलेन्समध्ये, या विश्रामामध्ये परमेश्वर देखील कार्य करत होता. राईट. आणि त्यानंतर काय झालं, ती बाहेर आल्यानंतर आदामाने कुठे प्रश्न केलाय का की ही कोण आहे? तो काय म्हणतो, ही माझ्या हाडातली हाड आणि ही माझ्या मांसातली मांस आहे. आमेन. कारण परमेश्वराच्या प्रतिरूपाचा तो असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी डिझाईन करता येत होत्या. आमेन. आणि प्रियानो, आपण पाहतो प्रॉफेट इथे कोर्टमध्ये सांगतात. आणि प्रियानो, हा जो संदेष्ट आहे, या संदेष्टाला देखील एक कमिशन देण्यात आलं होतं. ओके. सो ही सेज अँड ओनली इज टू बी रिव्हील्ड ॲट द लास्ट डे. आणि कधी कळेल तुम्हाला? शेवटच्या दिवशी कळेल. आणि हाच तो शेवटचा दिवस आहे. कारण परमेश्वरला 1 वर्ष 1000 वर्षासारखं आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखं आहे. राईट. वेन दिस ऍक्च्युअल सीज इज ब्रोकन, जेव्हा परमेश्वराने हड्डी पाचवी काढली ना, दॅट वॉज द ब्रेकिंग ऑफ द सील्स. लक्ष द्या, जेव्हा सील ब्रोक होतं, जेव्हा सील ते शिक्का फोडला जातो, तेव्हाच ब्राईड आलेली आहे. आपण बघूयाच का तुम्ही आनंदित आहात. सील इज ब्रोकन. ब्रोकन टू हू? नॉट टू क्राइस्ट बट टू द चर्च. शिक्का कोणासाठी फोडला? मंडळीसाठी. आणि या मंडळीमधून ब्राईड आलेली आहे. ओके. नोटीस नाव, माय दॅट जस्ट मेक्स मी ट्रेम्बल. मी काय होतो? कंपित होतो. ओके. आय होप दॅट द चर्च ट्रुली अंडरस्टँड इट. का तुम्ही समजता? आमीन म्हणा. येस. हा, व्हॉट आय मीन, यू पीपल, आय एम गोइंग टू कॉल यू ब्राईड, दॅट यू विल अंडरस्टँड इट. आणि तुम्हाला कळेल तुम्हाला ब्राईड काम म्हणण्यात आलेलं आहे. आज आपण बघूया, आपण उघडूया उत्पत्ती याचा, किंवा आपण हे पण आणखीन बोलूया की 1 राजा 6व्या अध्यायामध्ये आपल्याला ठाऊक आहे की सलमोनाने जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा त्याच्यासाठी जी काय लागले, दगड लागले, ते दगड काय होते? संपूर्ण जगभरातून आणले गेले. आणि हे दगड जे आणले ते मेजरमेंट घेऊन केलेले नव्हते. बाय रिव्हलेशन परमेश्वरने प्रत्येक ह्या संपूर्ण जगामधून काही ठिकाणून आपल्या ब्राईडचा पार्ट गोळा केला. राईट. आणि हे मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा कुठल्याही हत्याराचा आवाज झाला नाहीये. हालेलुया. ह्या गोष्टी शांततेमध्ये पार होत आहेत. आज कोणालाच करणार नाही. ब्रदर रणदीला बाहेर जाऊन बघतील, ब्रदर रणदीला मी ब्राईडचा पार्ट आहे. कुठल्या अँगलने, कुठल्या अँगलने तू असं म्हणतोस? ह्या गोष्टी काय शांततेत होत असतात भाऊ बहिणीनो. लोकांना कानोकान खबर नाही लागणार. सिस्टर सिमीला बघतील, सिस्टर सिमी बोलेल इन टाइम बिलीवर हूं मैं और मैं ब्राइड का पार्ट हूं. ऐसा तो नहीं लग रहा है. कारण या शांततेमध्ये गोष्टी घडत आहेत. लोकांना याचं कानोकान खबर नाहीये की ब्राईड कशी बनत आहे. राईट. आणि भाऊ बहिणीनो, ह्याच तत्वावर आपण पाहिलं तर हा संदेश जेव्हा आला तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे बीज होती, ती बीज काय होती? पडलेली होती. त्यांच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश पडला. ख्रिस्त कोण? या युगात प्रकट झालेलं वचन, द मेसेज ऑफ द वर्ड. जेव्हा हा प्रकाश पडला तेव्हा काय झालं? ते जर्मिनेट होत गेले.
आणि ते या संदेशामध्ये येऊ लागले. आमेन. आपण आता येऊया उत्पत्तीच्या 24 अध्यायामध्ये, जिथे काही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि तिथे आपण वेळ वाचवण्यासाठी मी काही स्टेजेस सांगतो. त्या स्टेजेस जवळ जरा लक्ष द्या. पहिली स्टेज आहे की त्यामध्ये काय झालेलं आहे, एक कमिशन देण्यात आलेलं आहे. आणि अब्राम जो आहे, त्या अब्रामाचा मुलगा जेव्हा वयात आला इसहाक, तेव्हा अब्रामाला काय वाटलं की याच्यासाठी एक वधू शोधावी. परंतु त्यासाठी अब्राहम स्वतः गेलेला नाहीये, किंवा त्या वराला देखील सांगितलं नाही की तू तुझ्यासाठी जाऊन वधू घेऊन ये. त्याने त्याचा एक जुना विश्वासू दास एलियाजर त्याला अपॉइंट केलेला आहे. आपण त्या दिवशी पाहिलं शुक्रवारी की संत पौलांनी खूप प्रचार केला. संत पौलांनी काय झालं, वधूला देखील त्याचं एक हे ठेवलं, फाउंडेशन ठेवलं. पण तो एलियाजर विषयी त्यांनी कुठेच प्रचार केलेला नाहीये. भाव बहिणीनो, ह्या गोष्टी काय होतं, त्याच्याकडे लायन अनॅन्टिक असल्यामुळे तो तेवढंच बघू शकला, तेवढं देवाने त्याला प्रकट केलं. आणि ह्या युगामध्ये जे अनॅन्टिंग आहे, हे आहे फ्लाइंग ईगल. त्याला कुठलेच बंध नाही आहेत. तू किती उंच जाऊ शकतो, पृथ्वीवर कुठे वावरू शकतो. म्हणजेच भाव बहिणी, ह्या रेव्होल्युशनला कुठेच बंधन नाहीये. आपण पाहिलं त्या दिवशी की ही जी आहे रिले शर्यत आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताने काय दिलं की त्याला इंट्रोड्यूस केलं, जॉनने केलं, राईट, जॉन द बॅप्टिस्ट. परंतु त्याने ते बेटन आहे, जे रिलेचं बेटन आहे, ते कोणाला दिलं, संत पौलाला दिलं. संत पौलाने या युगाच्या संदेशाकडे दिलं. परंतु रेस याच्याने कंप्लीट होत नाहीये. मग कंप्लीट कोण करणार, वधू करणार आहे. आज भाव म्हणून आपण बघूया या गोष्टी. माझ्यासाठी प्रार्थना करा. तर प्रियानो, याच्यामध्ये अब्राहमला काय केलेलं आहे, त्याच्या दासाला त्याने एक कमिशन दिलेलं आहे की काय कर, तू माझ्या मुलासाठी एक वधू घेऊन शोधून आण, आणि ही वधू माझ्या आप्तांकडूनच आण, कनानांमधून नको आणू, राईट, मेसोपोटेमिया, बरोबर, तिथूनच माझ्या मुलासाठी काय कर, वधू घेऊन ये. आणि त्यासाठी हे कमिशन देऊन हा एलियाजर निघालेला आहे. ओके, दॅट इज अ कमिशन. आणि त्याला ती कामगिरी सोपवण्याच्या आधी त्याने काय केलेलं आहे, शपथ व्हा, मांडीवर हात ठेव आणि शपथ खा. मांडीच काय, कारण हे पुढचे जे जनरेशन आहे ते दाखवत आहे. त्याच्यात गेलं तर आणखी एक मेसेज तयार होईल, परंतु आपण या फाउंडेशन रचत आहोत. आणि भाऊ बहिणीनो, हे मला वाटतं ते वचन आपण वाचूया, 24:7 वचन, उत्पत्ती 24:7. त्याचा सेवक त्याला म्हणाला, नाही, 7वं वचन, 7वं, स्वर्गीच्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्या पुढे आपला दूत पाठवेल आणि तू तेथूनच माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी नवरी आण. हालेलुया. भाव बहिणीनो, एलियाजरने जेव्हा त्याच्याकडे नीट लक्ष द्या, भाव बहिणीनो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. एलियाजरला जेव्हा कमिशन दिलं, एलियाजरने नकार नाही दिला. तुम्हाला हे मला जमणार नाही. अरे कुठला देश, कसा जाऊ मी, कसं शोधू, राईट. त्याने एवढीच कंडिशन टाकली, जर मुलगी मला माझ्याबरोबर येण्याचं नसा, त्यांनी नकार दिला तर मी काय करू, बरोबर. आणि म्हणून त्याने काय सांगितलेलं आहे की एक दूत तुझ्या पुढे चालेल. हालेलुया. हालेलुया. भाव बहिणीनो, ही जी मिनिस्ट्री आहे, या मिनिस्ट्रीचं महत्व जाणून घ्या. ही मिनिस्ट्री कोणा माणसाची नाहीये, कारण या माणसाच्या मागे त्याच्या पुढे एक दूत जात होता. आणि ही व्यक्ती ब्रदर ब्रॅनम नेहमी पुलपीटवर यायचे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लोकांना अरे हा प्रॉफिट कसला आला की गप्पाच मारतो. तो म्हणतो की जोपर्यंत तो दूत येत नाही तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. भाव बहिणीनो, हाच आहे, हे लक्षात ठेवा. आपण शेवटी बघणार आहोत काय, ही मिनिस्ट्री आहे ही दूताद्वारे चालवली गेलेली आहे. इट इज अ एंजेलिक मिनिस्ट्री. का तुम्ही आमेन म्हणाल?
आणि त्याला एक सुपर नॅशनल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बघा, एखाद्या माणसाला तुम्ही सांगाल की असं असं आहे, असं असं काम आहे, तिथे एक दूत, दूत काय प्रकार आहे, एक सेवक आहे तो. दिस इज सुपर नॅशनल इन्स्ट्रक्शन. Amen. या वरच्या अय्यामामधल्या गोष्टी अब्राहमाने एलियाजरला सांगितल्या. का? कारण तो जुना आणि विश्वासू होता. हालेलुया. Amen. या प्रॉफेटला परमेश्वरने अशाच गोष्टीने सांगितल्या. कारण हा इतका मुरलेला होता, इतका प्रार्थनेमध्ये, इतका कमिटेड होता, इतका डिटरमाइन होता की परमेश्वरला वाटलं की हाच तो आहे, ज्या तारखे मी काय करेन, माझं हे प्रेमपत्र माझ्या वधूला कळवेन. Amen. आमेन. आणि आपण नंतर बघूया की नंतर काय झालेलं आहे. एक त्या वधूला एक वर्ल्ड टेस्ट देण्यात आलेली आहे. वाचा 24 अध्यायामधलं 12 ते 14, 12, 13, 14. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम हा, याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्य सिद्धी कर. माझा धनी अब्राहम यावर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भराव्यास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपले घागर उतर, आणि ती मला म्हणेन, तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो. आमेन. 12, 14 झालं. हा, यावेळेस मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. हालेलुया. हालेलुया. 12वं वचन इंग्लिश मध्ये वाचा. 12वं वचन फक्त. And he said, O Lord God of my master Abraham, I pray thee. आय प्रे दी. मराठीमध्ये ट्रान्सलेशन मध्ये फरक आहे. आय प्रे दी. मी प्रार्थना करीतो. जेव्हा इसाक गेला, सॉरी एलियाजर गेला, त्याने सर्वप्रथम प्रार्थना केलेली आहे. तो त्याच्या बुद्धीने, त्याच्या इंटेलेक्च्युअल, त्याला जो अनुभव आहे, त्याचा जो विश्वास आहे, त्याच्यावर तो अवलंबून राहिलेला नाहीये. Right. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. त्यांनी पहिला जाऊन प्रार्थना केलेली आहे. आमेन. Amen. हा, ही काय वर्ड टेस्ट आहे. नंतर येते इट्स अ ब्लड लाईन टेस्ट. म्हणजेच ही वधू जी आहे ती कुठून आणायची आहे, माझ्या लोकांमधून. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला ब्लड स्ट्रीमला खूप महत्व दिलं जात असतं. Right. राईट. की ही काय आहे, ब्लड लाईन. आणि ह्या गोष्टी एक सुपर नॅचरल आहेत. कारण अपोलो आणि ही रक्ताचं नातं आहे. Amen. वधू त्यालाच तुम्ही समजा जो येशूच्या रक्ताचा स्वीकार करतो. Hallelujah. बरेचसे डिनॉमिनेशन आहेत जे येशूच्या रक्ताचा स्वीकार करत नाही नाही. करत. तर तुम्ही समजा की बघा भाऊ, आपल्याला या गोष्टी कळायला पाहिजेत. जर एक भाऊ खूप चांगला असेल, स्वभावाने खूप चांगला असेल, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण जर येशूच्या रक्ताखाली नसेल, देन देर इज अ प्रॉब्लेम. म्हणून आपल्याला येशूचं रक्त आपलं रक्ताचं नातं आहे. कारण आपण कुठे आहोत, परमेश्वरच्या बॅक पार्ट मध्ये आहोत, विचारांमध्ये आहोत. तिथे जेव्हा लोगोस आला, जर तो लोगोस आहे तर वधू देखील लोगोस आहे. Amen. आमेन. जर तो डिवाइन आहे तर वधू देखील डिवाइन आहे. Amen. आमेन. ओके. आणि नंतर काय झालेलं आहे, हे सगळं झाल्यानंतर काय झालेलं आहे की तिला सगळं तिने घरी जाऊन सांगितलेलं आहे. एलियाजर पण जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. आपण वेळ वाचवण्यासाठी खाली येऊ आणखी. नंतर काय झालेलं आहे की ब्राईड जी आहे, ही रिबेका आहे, हिच्याकडून काय केलेलं आहे, कन्सेंट मागितलेला आहे की काय तुझी इच्छा आहे का, तुला जायचं आहे का. वचन वाचा 58 वचन 24-58. 24-58. का तुम्ही आनंदी आहात. तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू. त्यांनी रिबेकास बोलावून विचारिले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय. ती म्हणाली, जाते. आमेन. आमेन. भावनेनं बघा, ह्या सगळ्या गोष्टी सुपरनॅचरल पद्धतीने झालेल्या आहेत. कशी एक मुलगी त्या काळात तुम्ही विचार करा. आता तुझं आपल्याकडे गॅजेट्स आहेत, सोशल मीडिया आहेत. मला वाटतं आई वडील मुलीच्या घरी जाईपर्यंत मुलाला मुलीबद्दल आणि मुलीला मुलाबद्दल सगळं कळलेलं असतं. इफ आय एम नॉट रॉंग. राईट. मग त्या काळामध्ये ज्या वराला तिने पाहिलं नाही, ज्याच्याविषयी काय माहिती नाही, एलियाजर बरोबर तिची फेलोशिप पण झालेली नाही तेवढी.
तरी देखील तिने सांगितलेलं आहे की मी जाते. राईट, आमेन. आणि नंतर काय झालेलं आहे की मग 60 वचन वाचा, 60 वचन. त्याने रिबेकाला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्त्रवदींची लक्षावधींची जननी हो, व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगराची सत्ता पाहो. आमेन. काय दिलेलं आहे? तिच्या घरच्या लोकांनी, माहेरच्या लोकांनी तिला काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेले आहेत की दाय सीड विल प्रिवेल द गेट्स ऑफ द एनिमी. हा, राईट, आमेन. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी बघा. आता एलियाजरची भूमिका जी आहे, एलियाजरने कधीच ह्या सगळ्या प्रसंगामध्ये स्वतःची बढोतरी केलेली नाहीये. त्याने आपली धनाची आणि तिला होणारा जो नवरा आहे, पती आहे, त्याच्याच गोष्टी सांगत आहे तो. तिच्या घरच्यांना, तिला ह्याच गोष्टी तो सांगत आहे. म्हणून हा एलियाजर आहे, या एलियाजरला स्वतःची जी पोझिशन आहे ती सांभाळणं फार गरजेचं आहे. फार त्याला कठीण गेलं असेल. एका ठिकाणी त्याला धन्याचं आणि त्याच्या मुलाविषयी सांगायचं आहे, एका विषयी त्याला स्वतःलाही सांभाळायचं आहे. कारण रिबेका सुंदर होती. हालेलुया. पहा बहिणीनो, इथे त्यांनी स्वतःबद्दल रिबेकाला काहीच सांगितलेलं नाहीये, पण त्याने नेहमी त्याच्या धन्याला आणि त्याच्या मुलाविषयी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा बघा, आणि ह्यानंतर जो आहे, ह्यानंतरचा प्रवास हा फार महत्वाचा आहे. त्यानंतर असं नाही ना बाबा, गाडीत बसल्याने लगेच 10-15 मिनिटं अर्धा तासात पोहोचते. एवढे जो वेळ आहे, त्याबरोबर एका परपुरुषाबरोबर तिला जायचं होतं. त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि या प्रवासामध्ये देखील काय झालेलं आहे, हा एलियाजर जो आहे हा त्याच्या वराविषयी सांगत आहे. आणि तो इतकं सांगत आहे, त्याला असं वागावं लागत आहे की जणू त्याच्यामध्ये तिला वराच्या सगळ्या गुण दिसत आहेत. लक्ष द्या गोष्टीकडे. प्रत्येक गोष्ट भावपूर्ण लक्षात घ्या तुम्ही, प्रत्येक स्टेज लक्षात घ्या. आणि 65 वचन काय आहे आता आपण वाचतो. तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपला सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घालून घेऊन आपले अंग झाकिले. येस, हालेलुया. दॅट इज द वेलिंग ऑफ द ब्राईड. आमेन. वधूवर काय केलेलं आहे? पडदा घातलेला. पडदा घातलेला आहे. राईट. आणि द लास्ट स्टेज काय शेवटी? द अनवेलिंग ऑफ द ब्राईड. द ब्राईड गोइंग टू हर हेडशिप. ती तिच्या वराकडे गेलेली आहे, मस्तकाकडे गेलेली आहे. राईट. आपण 2 शेवटच्या जे स्टेज आहेत त्याच्यावर आज आपण फोकस करणार आहोत. लक्ष द्या, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रॉफेट इथे म्हणतात, ओके, तर प्रॉफेट म्हणतात, द अनवेलिंग इज परफेक्टली डिस्क्राइब्ड इन द एक्झाम्पल ऑफ अ स्कल्प्टर unveiling his work of statuary, exposing it to the onlookers. इथे प्रॉफेट एका शिल्पकाराचं उदाहरण देत आहेत. हा शिल्पकार काय करतो? त्या मूर्त्या ज्या आहेत त्याला काय करतो? तो त्याच्यावर प्रहार करतो, चिनी हातोड्याने प्रहार करतो आणि त्याच्यातून एक परफेक्ट असं मास्टरपीस तयार करतो. अशासाठी करतो की सर्व लोकांनी तिच्याकडे बघावं, त्या मास्टरपीसकडे बघावं. राईट. इट इज अन अनकवरिंग. हे काय अनकवरिंग आहे? हे काय आहे? त्यांनी बनवलेली एक कृती आहे जी ओपन होणार आहे, जिच्यावरचा पडदा काढला जाणार आहे. रिव्हिलिंग व्हॉट वॉज प्रिव्हियसली हिडन. जे गुपित ठेवलं होतं. एखाद्या गाडीचं अनवेलिंग तुम्ही बघितलं असेल, गाडीवर पडदा ठेवलेला असतो, अनावरण, आणि तेव्हा तो पडदा काढला जातो. एका मूर्तिकार काय करतो? त्याच्या मूर्तीवर एक पडदा ठेवतो आणि तो पडदा काढला जातो. परंतु लोकांनी तिची स्तुती करण्या अगोदर त्याला माहिती आहे की मी काय बनवलेलं आहे. आणि हे त्याच्या माइंड मध्ये होतं, त्याच्या विचारांमध्ये होतं. आणि त्या विचारांमध्ये त्याने काय केलेलं? ती संपूर्ण त्याचा जीव त्याच्यामध्ये ओतलेला आहे. मग भाऊ बहिणीनो, प्रॉफेटने ब्राईडसाठी किती मेहनत घेतली असेल? लक्ष द्या प्रियानो. आपल्याला आज ह्या तयारीमध्ये आपल्या ह्या शिल्पकारांनी केवढी मेहनत घेतली असेल बघा. ह्या गोष्टीची डेप्थ आपल्याला तेव्हाच कळेल की जेव्हा असं आपण मेसेजमध्ये हळूहळू पुढे जाऊ.
तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला तयार करण्यासाठी त्या माणसाने किती मेहनत घेतली होती. आमेन. म्हणून आपण आज या कम्फर्ट झोन मध्ये आहोत. त्या कम्फर्ट झोन मध्ये आहेत की आपल्याला हे मेसेज 24 तास अवेलेबल आहेत, तरी देखील आपल्यामध्ये आळस आहे, तरी देखील आपल्यामध्ये कंटाळा आहे. राईट. प्रॉफिट इथे म्हणतात ओके, हा हा प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, नाव ही स्टँडिंग इन द मिस्ट ऑफ द चर्च. तो काय मंडळीच्या मध्यभागी उभा आहे. ॲज ही स्टँड देअर रिव्हिलिंग हू ही इज इन दिस लास्ट एज. आणि आज आपल्याला कळत आहे की या शेवटच्या युगामध्ये तो कोण आहे, तो कसा आहे आणि कसा तो आपल्या वधूला प्रकट करत आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? ही कॉल्स इन सेल्फ अ ऑथर ऑफ द क्रिएशन ऑफ गॉड. तो स्वतःला काय म्हणतो? तो कोण आहे? निर्माणकर्त्याचा काय लेखक आहे. दिस इज अनदर क्रिएशन, दिस हॅज टू डू विथ द चर्च. हे काय वेगळी प्रतिकृती आहे, ही मूर्ती किंवा तू काय वेगळी प्रकृती आहे. आणि तो काय करत आहे? ही इज द क्रिएटर ऑफ द चर्च. तो या चर्चचा, या मडेचा निर्माण करता आहे. द हेवनली ब्राइडग्रूम क्रिएटेड हिज ओन ब्राइड. हालेलुया. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा नीट लक्ष द्या, आता जेव्हा आदामामधून हव्वा आली, हवेकडे चॉईस होता? हवेकडे चॉईस होता? त्याच्यामधून ती आली. आज तुम्ही आणि मी किती नाकारू द्या, की आता या गोष्टींना खूप जड होत चालल्यात. मंडळींना सतत काढायला म्हणजे आपलं काय तासनपट्टी चालू आहे. मला हे काय बरं नाही वाटत. मी बघतो जरा दुसरीकडे जायचा प्रयत्न करतो. तुम्ही ब्राईडचे पार्ट आहात ना, हे तुमची चॉईस नाही आहे, हा तुमचा पार्टच आहे. तुम्ही ख्रिस्ती बाय चॉईस नाही आहेत. तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून इथे आहात, तुमच्याकडे चॉईस नाही आहे. कारण हव्वा हा आदामाचा पार्टच होता. हव्वेकडे चॉईस नव्हता. की आदामाविषयी दुसरा मिळाला असता तर सर्प होता, देखणा होता, पण शेवटी आदामानेच तिला काय केलेलं आहे? स्वीकार केलेला आहे. तुम्ही बाय इलेक्शन, तुम्हाला पाचारण झालेलं आहे वधूसाठी. मग तुम्ही किती नकारा, किती तुम्ही या संदेशाला हे करा, पळण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कधीच सुटू शकणार नाही त्याच्या हातातून. ट्राय करून बघा एकदा. आमेन. आणि भाव बहिणीनो, अशामुळेच की ही जी वधू आहे, या वधूचं अनावरण कोण करणार? तिचा वरच करणार. एलिएझरचं काम काय आहे? की तिला इसाकापर्यंत पोहोचवणं. आपण पाहतो जुन्या चालीरीती आहेत कित्येक धर्मामध्ये, समाजामध्ये आपण बघत आहोत की घुंगट उठाना हे कोण करतं? फक्त वरच करतो, हा पतीच करतो, बाकी कोणी करत नाही. कोणाला ते अधिकारच नाहीये. राईट. मग घुंगट काय, हा पडदा काय, त्याचं रिव्हिलेशन काय, आज आपण बघणार आहोत. आमेन. हा तर भाव बहिणीनो, हा जो वर आहे, हा वर त्याची इच्छा, म्हणजे आज तुम्ही जे आहात कसे असू द्या, ही त्याच्या इच्छेनुसार आहात. तुमची इच्छा त्याच्यात कधीच येत आणि कुठे येणार नाही. आज तुम्ही जसे आहात ना, ही त्याच्या इच्छेनुसार आहे. म्हणजे शाळेत एखादा मुलगा पहिला दिवस असतो ना, 8वा, आनंदाने उड्या मारत जातो. दुसरा म्हणतो आई वडील शाळेत जायचं, चाल, दम भरला का चालला शाळेत. तिसरा तो फटके खातोच खातो. ही तुमची आणि माझी इच्छा नाही. आपण आज जसे आहोत ही त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेनुसारच त्यांनी वधूला बनवलेला आहे. जर तो डिवाइन आहे, तो दैवी आहे, तर त्याची वधू देखील दैवी आहे. जर तो वचन आहे तर ती देखील वचन आहे. जर तो वचन आहे तर वधूला देखील वचन बनणं भागच आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आपण पुढे जाऊया. प्रार्थना कर माझ्यासाठी.
ओके, बघा, आणि तो त्याच्या वधूला कधीच नाकारू शकत नाही, कारण वधू शिवाय तो कंप्लीट होतच नाही. आपण किती काय केलं ना, तो तुम्हाला फटके मारून आणि तो बरोबर आणणार तुम्हाला पोझिशन मध्ये. कोणी थोडं प्रेमाने बोलल्यावर ऐकेल, कोणी रागावून बोलल्यावर ऐकेल, कोणी फटके काढून ऐकेल, पण तो कधीच कोणाला सोडणार नाही. का तुम्ही आमेन म्हणाल? ओके, गो अहेड. हा, तर भाव बहिणीनो, ब्रदर ब्रॅनम एका संदेशामध्ये म्हणतात, ओके, हा, ब्रदर ब्रॅनम एका संदेशामध्ये म्हणतात, ते म्हणतात, इट इज अ थँक्स गिव्ह मेसेज. काय? हा एक आभार प्रदर्शनाचा हा संदेश आहे. का? कारण पुन्हा ते वचन वाचा, उत्पत्ती 24:26 आणि 27. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित असो आहे. काय केलेले आहे ते? एलियाजरने परमेश्वराला धन्यवाद दिलेले आहेत, एक आभार प्रदर्शन केलेलं आहे, थँक्स गिव्हिंग मेसेज आहे. हा, त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याची सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धनाच्या भावांच्या घरी पोचविले आहे. हालेलुया. प्रॉफिट ते म्हणतात, सो नाव टू द लोकल असेंब्ली हिअर and brother Jack's tabernacle, I just going to ask you a favor tonight, being that I was going to give my thanksgiving message. तो काय म्हणतो की हा जो मेसेज, हा संदेश आहे, काय आहे? आभार प्रदर्शनाचा संदेश आहे. बघा, ब्रदर ब्रॅनम त्यावेळेला त्यांना सगळ्या डिनॉमिनेशननी सगळ्यांनी काय केलेलं आहे? नाकारलेलं होतं. त्यांना बोलवायचे राहिले, त्यांच्या प्रेयर मीटिंग, हिलिंग मिनिस्ट्री करायला राहिले, सगळं त्यांना बंद केलं होतं. परंतु त्यांच्यामध्ये हा एक आनंद होता की मी येशू ख्रिस्ताच्या ब्राईडला तयार केलेला आहे. आणि म्हणून ब्रदर ब्रॅनम ही अक्षरशः आपल्या हृदयापासून सांगत आहे की दिस इज अ थँक्स गिव्हिंग मेसेज. आणि असं समजा हा पण एक थँक्स गिव्हिंग मेसेज आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. So tonight to our local churches that's following the message, ब्रदर ब्रॅनम त्यावेळेला त्यांनी मेसेज मध्ये सांगितलं होतं की हे संदेश जो ऐकत आहेत, त्यावेळेला कसं टेलिफोन हुक्स होते, आज कसं स्ट्रीमिंग करतो आपण, त्यावेळेला टेलिफोन हुक्स होते. आणि त्यावेळेला ते सांगायला लागले की हा संदेश तुम्ही जे ऐकत आहेत, जेफरसन विले, हा, तुसान, हा, नंतर US, अरिझोना, सगळीकडे सांगत होते, राईट. आणि तसं बघितलं तर आज पण ते सांगत आहेत की हा मेसेज जिकडे जिकडे प्रचार होत आहे, मग तो US असू दे, UK असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, हा, इंग्लंड असू दे, इंडिया असू दे, भाऊ हा काय थँक्स गिव्हिंग मेसेज आहे. आमेन. ओके. आणि ह्या मेसेज मध्ये ते वधूला मिसेस ग्रेस बोलत आहेत, मिसेस जीजस बोलत आहेत. कारण ही काय? त्याची कृपा आहे आपल्यावर. भाव बहिणींनो, ही कृपा अशी ओसंडून वाहिलेली आहे ना, ही कृपा कोणावरच झाली नाही. कशा प्रकारे आज आपण बघितलं साक्ष, ही कृपा आहे भाव बहिणींनो. हे कोणी प्रतिष्ठानी किंवा बिल्डिंग मधल्या माणसांनी जाऊन केलेलं काम नाही आहे. हे त्याच्या पलीकडे तो नेहमी आपल्याला 100 फोल्ड देतो. छप्पर फाड घे. तो काय म्हणतो? तुम्ही माझ्याकडे मागा, म्हणजे मी तुम्हाला विपुलपणे देईल. विपुल दिलेलं आहे. काय आपल्या मेहनतीने झालेलं आहे? काय? कधीच नाही. की त्याची कृपा आहे, त्याची दया आहे. आमेन. म्हणून हा काय? थँक्स गिव्हिंग मेसेज आहे. आमेन. ओके प्रियांनो, आणि या संदेशाद्वारे येशू ख्रिस्ताला काय करायचं? निर्दोष निष्कलंक अशी वधू तयार करायची आहे, जी काय
पवित्र आत्म्याने भरलेली आहे, त्याचे गुण प्रकट करणारी असायला पाहिजे. त्याचे सद्गुण जे आहेत, ते ऍट्रिब्यूट्स ऑफ गॉड आहेत, ते आपल्यातून, आपल्या जीवनातून पवित्र आत्म्याची फळं प्रकट करण्यासाठी हा काय केलेला आहे, त्याने संदेश प्रचार केलेला आहे. आणि हा परफेक्शन मध्ये यावं वधूने, म्हणून हा संदेश दिलेला आहे. आणि भाव बहिणीनो, हा जो संदेश आहे, हा संदेश अपूर्ण कधीच राहणार नाहीये. की ही बॅटन आज आहे, वधूकडे आलेली आहे, आणि वधूच हा काय करणार आहे, जो ट्रॅक आहे, रिलेचा ट्रॅक, हा पूर्ण करणार आहे. आमेन. ओके. आणि जसं ब्रदर ब्रॅनरला एक प्रिल्यूड दाखवण्यात आलेलं होतं परमेश्वराने, की कशा प्रकारे सर्व ज्या ब्राईड्स आहेत त्या येत आहेत. मिस US, सगळ्या ज्या येत आहेत, UK US येत आहेत, रशिया येत आहे, कशा प्रकारे अभद्र असे कपडे त्यांनी घातलेले आहेत, कशा प्रकारे ते अंग प्रदर्शन करत आहेत. परंतु त्यांचं मन दुःखी झालं की प्रभू हे काय मला दाखवत आहे. पण पवित्र आत्मा म्हणाला, थांब, मिसेस जीसस येत आहे. हालेलुया. ती वधू येत आहे. तिने काय केलेलं आहे, स्वतःला तयार केलेलं आहे. तिने लांब झगा घातलेला आहे, आणि काय केलेलं आहे, ती वस्त्र घातलेली आहेत, आणि तिच्या काय, त्या चेहऱ्यावर पडदा आहे, वेल आहे. आणि ही पुढे जात असताना ती इथे तिथे थोडीशी भरकडू लागली. तेव्हा प्रॉफिट म्हणाले, स्टे इन द लाईन, स्टे इन द लाईन. का प्रियानो, ह्याचं बरेचसे जे आहेत प्रचारक आहेत, त्यांनी एक रॉंग इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. त्यांना वाटलं शेवटच्या काळात असं होईल, ही वधू जी आहे ना, याच्यातले बरेच जण गळून जातील, बरेच जण नाशात जातील, बरेच जण काय होईल, हा संदेश सोडून जातील. परंतु भाव म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद द्या. कधी कधी तुम्हाला आणि मला वाटत असेल इथून ना कडकच मेसेज येतात, फार कडक येतात. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, डोंट टेक इट पर्सनली. आपण प्रार्थना करतो मंडळीमध्ये येण्या अगोदर की प्रभू आज तू माझ्याशी बोल, प्रभू आज तू माझ्याशी बोल. आणि इथून वचन आलं ना, भाऊ आज मलाच बोलला, खटकू होतं. मग दोघे कधीच बनवू नका भाऊ. जर तुम्हाला करेक्शन, तुम्हाला वधूमध्ये यायचं असेल तर फटके का, स्टे इन द लाईन. हा मेसेज इथून अशासाठी प्रचार केला जातो की तुम्हाला आणि मला काय करावं, त्या मेंढपाळाने असं, तो कधीच असं बघू शकणार नाही की हा मेसेज जो आहे, हा मेंढ इथे तिथे भडकली जावं. हा मेसेज अशासाठी येतो, आपल्या सुधारणुकीसाठी येतो, आपल्याला करेक्शनसाठी येतो, अशासाठी येतो की आपण त्या धावेवर धावावं. संत पौलाने जी धावला, जे प्रॉफिट आपली धावला, त्याची इच्छा आहे, येशू ख्रिस्ताची तीच आहे की एलिझरच्या मागे आपण जावं, इसाकाकडे, त्या वचनाकडे जावं. काय तुम्ही आमेन म्हणाल? पाहुणे कधीच असं समजू नका. अपेंडिक्स झालेला माणूस समजा जाईल डॉक्टरकडे, डॉक्टर कातर नको लावू, पण मला बरं व्हायचं आहे. कसं शक्य आहे? प्रॉफिटने उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला भाव बनवून करेक्शन घ्यायचं आहे, काही असू दे. ब्रदर काय बोला, ब्रदर काय सांगतो, प्रभू तू दया केली माझ्यावर की आज तू माझ्याशी बोलला. आमेन. आपण पुढे जाऊ. त्या तुम्ही आनंदित आहात. आणि भाव बहिणीनो, आज बघा, आज तुम्ही बघाल तर जे डिनॉमिनेशन मध्ये आहेत ना, त्यांचं भारी चाललंय, मस्त चाललंय. तुम्ही म्हणाल अरे मेसेज मध्ये हवं, त्यांचं काय मस्त चाललंय, त्यांचं काय चांगलं चाललंय, अरे काय यांच्याकडे काय एक एक नवीन नवीन गाड्या येतात आणि काय काय चाललंय यांचं. मी मेसेज मध्ये काय गडबड आहे वाटते. सताव येतो, परीक्षा येतात, मोठमोठी संकट येतात, ती तिकडे येत नाही का? कारण भाव बहिणीनो, प्रॉफिट ते म्हणतात की वधू जी आहे खंबीर आहे आणि निश्चयी आहे, अशासाठी की तिला माहिती आहे की जे काय माझ्या जीवनामध्ये होत आहे ते माझ्या चांगल्यासाठीच होत आहे. हे माझ्या चांगल्यासाठी अशासाठी होत आहे की मला त्या परफेक्शन मध्ये यायचं आहे. मला नेहमी काही परिस्थिती असू दे, परंतु मला देवाचा तो ध्वज आहे तो उंच फडकावायचाच आहे. ह्या काळामध्ये काही गोष्टी होत्या, पण या वधूला कळलेला आहे की हा जो संदेश आहे हा कोणी माणसांनी आपल्या इंटेलेक्च्युअली दिलेला नाहीये. दिस इज सुपरनॅचरल.
आणि जर सुपर नॅचरल असेल तर इथून रिसिव्ह करणारा आपण सुपर नॅचरलच आहे. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कधीच कमी करू नका. जर हा संदेश सुपर नॅचरल आहे आणि जर तो तुम्हाला आणि मला कळत असेल तर वी आर नॉट कॉमन मॅन, वी आर अंडर द ईगल अनॉइंटिंग. आमेन. कारण ह्या अंतिम युगासाठी भाव बहिणीनो हा संदेशच आहे जो द सन ऑफ मॅनला प्रकट करत आहे. कम्प्लीट रेव्हलेशन, असं एकही असं रहस्य ठेवलेलं नाही या बायबलमध्ये की या संदेशाने ते उलगडलं नाहीये. आणि ते फक्त त्याच्या वधूसाठी आहे. आमेन. प्रिय प्रॉफिट पुढे म्हणतात, ओके, when Eliezer was sent from Abraham to find a bride for his son Isaac, a type of a father. काय जेव्हा एलिएझरला अब्राहमाने पाठवलं आपल्या इसाकासाठी वधू शोधण्यासाठी, द फादर अँड द सन अँड द सर्वंट अँड सो फोर्थ. बघा इथे सर्व गोष्टी रिव्हील केलेल्या आहेत. द फादर, द सन, ब्राईड, एलियाझर, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. Eliezer sweated it out until he found character. Hallelujah. प्रॉफिट एका मेसेज मध्ये सांगतात, नाव लिसन, प्रॉफिट एका मेसेज मध्ये सांगतात की जेव्हा एलिएझर आला तिथे प्रार्थना केली, किती वेळ त्याने तो थांबला माहितीये? हाफ एन आवर. हालेलुया. 7वा शिक्का, हाफ एन आवर. देयर वॉज अ सायलेन्स इन द हेवन. अर्धा तास त्यांनी वाट बघितलेली आहे आणि या अर्धा तासानंतरच ब्राईड आलेली आहे. हालेलुया. म्हणजे भाव म्हणून या 7व्या शिक्क्यामध्ये असं काहीतरी आहे की 7वा शिक्का जेव्हा फोडला गेला तेव्हाच ब्राईड आलेली आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? ओके. सो तो एलिएझर स्वेटेड इट आउट अंटिल ही फाउंड अ कॅरेक्टर. जोपर्यंत त्याला त्या वधूमध्ये चारित्र्य दिसलं नाही तोपर्यंत त्याने काय केलं? मेहनत केली, त्याने घाम काढला. अँड वेन ही फाउंड कॅरेक्टर ही हॅड इट. आणि जेव्हा त्याला वाटलं की हिच्यामध्ये चारित्र्य आहे तेव्हा त्याला काय झालं? त्याला आनंद झाला. अँड दॅट्स व्हॉट द होली स्पिरिट इज ट्राइंग टू फाइंड टुडे, इज कॅरेक्टर. आमेन. आणि आज पवित्र आत्मा तेच आपल्या प्रत्येकामध्ये शोधत आहे की कशा प्रकारे चारित्र्य याच्यामध्ये येईल. आणि ब्रदर कबीर मग काय म्हणतात? कॅरेक्टर इज अ विक्ट्री अँड फेथ प्रोड्युसेस द कॅरेक्टर. हालेलुया. यू कांट हॅव कॅरेक्टर अंटिल यू गॉट फेथ. जोपर्यंत तुमचा विश्वास नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये चरित्र निर्माण होऊ शकत नाही. अँड फेथ प्रोड्युसेस कॅरेक्टर. आणि विश्वास काय करतो? चारित्र्य निर्माण करतो. And when he found the beautiful Rebecca, hallelujah. हे काय आहे? एक सद्गुण आहे, सद्गुणी स्त्री आहे. त्याने फक्त तिच्या रूपाकडे पाहिलेलं नाहीये तर तिच्यामधले गुण काय आहेत बघा. तिने आल्यानंतर एलिएझरला प्रश्न केला, बाबा तू कुठला, मी तुला पाणी का द्यावं? राईट. तिने त्या गोष्टी काय वर्ल्ड टेस्ट, त्या वर्ल्ड टेस्ट मध्ये काय झालेली आहे? ती पास झालेली आहे. आमेन. आणि प्रियानो 1 कोरिंथ्याचा 11वा अध्याय आणि 8 आणि 9 वचन वाचा. 11, 8 आणि 9. कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही तर स्त्री पुरुषापासून झाली. कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. हालेलुया. स्त्री जी आहे ही पुरुषासाठी निर्माण झालेली आहे, पुरुष स्त्रीसाठी झालेला नाहीये. म्हणजेच भाव बहिणो इथे येशू ख्रिस्तासाठी त्याची वधू आहे. वधूसाठी येशू ख्रिस्त तयार नाही झाला, येशू ख्रिस्तासाठी वधूला तयार करण्यात आलं. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि प्रॉफिट ते म्हणतात, ओके, प्रॉफिट ते म्हणतात बघा या मेसेज मध्ये, हा मेसेज आपण का
याला आपण महत्व देतो आणि का मानतो हा मेसेज? कारण ह्याच्यामध्ये जे तुम्हाला प्रकटीकरण मिळेल ते इतर कुठल्याही संप्रदायामध्ये, डेनॉमिनेशनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. उदाहरणार्थ आपण समजा प्रकटीकरण 10व्या अध्यायामध्ये गेलो, तिथे सिंहासनावर एक बसलेला आहे, मग मेमणा आलेला आहे, मग सिंह आलेला आहे. एखाद्या सामान्य माणसाला वाटेल की इथे 3 जण आहेत, पण धन्य हो देवाला की त्याने या प्रॉफिटद्वारे करेक्ट रिव्हलेशन दाखवल्यामुळे आपल्याला हे कळतं की 3 नाही, हे हा एकच आहे, फक्त त्यांचं डिस्पेन्सेशन अलग आहे. आमेन. आणि त्याच्यामुळे भावा बहिणीनो, बऱ्याच वेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत आपण बघूया. आता मी तुम्हाला अशासाठी सांगितलं, बघा आता प्रॉफिट काय सांगत आहेत, लक्ष द्या. अ वुमन कॅन नॉट डू व्हॉट शी वॉन्ट्स टू डू. स्त्री स्वतःहून काही करू शकत नाही. जर स्त्री करू शकत नाही तर येशूची वधू देखील काही करू शकत नाही. द बायबल सेज नॉट अ वुमन इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ अ मॅन. हवा जी आहे आदामामधून बाहेर काढली गेलेली आहे. शी इज नॉट इवन इन द ओरिजिनल क्रिएशन. ते मूळ रचनेमध्ये नाही आहे. राईट, दॅट्स एक्झॅक्टली राईट. शी वॉज टूक फ्रॉम अ मॅन. ती कोणाकडून काढली गेली? मनुष्यातून काढण्यात आली. मॅन वॉज बोथ फेमिनिस्ट अँड मॅस्क्युलिन. आणि मनुष्य जो आहे त्याच्यामध्ये स्त्रीत्व पण आहे आणि पुरुषत्व पण आहे. ही टूक द फेमिनिस्ट स्पिरिट अँड पुट इट इन द रिब दॅट कम फ्रॉम हिज साइड. काय केलं? त्याच्यामध्ये जो स्त्री जो होता पार्ट तो परमेश्वरने काढला आणि त्याच्यापासून हवा बनवली. ओके, लिसन. Did you notice when Rebecca went to meet Isaac, when she jumped off the camel, she veiled her face? जेव्हा ती उंटावरून खाली आली तेव्हा पुन्हा वचन वाचत आहे, त्याच्यावर आपल्याला आता फोकस करायचा. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपल्याला कळेल की ही सेवक आहे आता वधूकडे कशी येत आहे. का तुम्ही आनंदित आहात? 65. हा, राईट. बघा, करेक्ट रिव्हलेशन इथेच सगळी गोष्टी दडलेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांकडे तुम्ही हा समजा हे वचन घेऊन गेलात तर ते तुम्हाला सांगतील व्हर्जिनिटी. काय सांगतील? व्हर्जिनिटी. हे काय दाखवत आहे? व्हर्जिनिटीला दाखवत आहे. बट इट इज अ कम्प्लीट रॉंग रिव्हलेशन. लिसन केअरफुली, नीट लक्ष द्या. बरेचसे जण ह्याचा इंटरप्रिटेशन आहे ते रॉंग करतील. काय सांगतील? इट इज शोविंग व्हर्जिनिटी. एका कुमारिकेचं ते कुमारी काय त्याचं एक चिन्ह आहे ते. राईट. आता प्रॉफिट इथे सांगत आहेत. नाव लिसन केअरफुली. दे डोंट नो इट. त्यांना हे माहिती नाहीये. दे हॅव टू डू इट एनी हाव. डिड यू नोटिस अ वुमन वेन शी गेट मॅरिड शी पुट्स अ वेल ओव्हर हर फेस. जेव्हा ती लग्न करायला जाते तेव्हा ती काय करते? आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घेते. प्रॉफिट सेज वाय? का? शी इज कमिंग टू हर हेड. ती तिच्या मस्तकाकडे येत आहे. दॅट इज अ करेक्ट रेव्हलेशन. कारण तिला माहिती आहे की माझ्याकडे मस्तक नाहीये, म्हणून मी माझ्या मस्तकाकडे येत आहे. हालेलुया. अँड द चर्च बिंग अ ब्राईड, ही मंडळी जी वधू आहे, शुड वेल हर सेल्फ टू एनी क्रीड. आणि या मंडळीने ह्या सगळ्या संप्रदाय जे आहेत त्याच्यातले शिक्षण आहेत, तत्वप्रणाली आहेत, परपुरुष आहेत, जे इतर डिनॉमिनेशन आहेत, जे इतर तुम्हाला शिक्षण देतील, जे डॉक्ट्रिन देतील, त्याच्यावर स्वतःला काय करावं? बुरखा घालावं. का? कारण हा बुरखा फक्त तिचा वरच काढू शकतो. शी इज कमिंग टू हर हेड अँड द हेड इज वर्ड. आमेन. म्हणजेच आज जर तुम्हाला बेपर्दा व्हायचं असेल तर तुम्हाला या संदेशाकडे यावं लागेल. कारण हा संदेश दुसरा तिसरा कोण नसून येशू ख्रिस्त आहे. क्राइस्ट इज द वर्ड. द वर्ड
काय वर्ड? जे ह्या युगामध्ये प्रकट झालेलं वचन आहे. अँड ही इज द हेड. हालेलुया. आणि तो कोण आहे? मस्तक आहे. आमेन. भाऊ बहिणो, ओके, प्रियानो, आता प्रॉफिट इथे हेच गोष्टी सांगत आहेत की आज आपण एक वधू सर समजत असू तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींपासून पडदा करायला पाहिजे. जगजगाच्या गोष्टी, जगजगाचं शिक्षण, जगजगाच्या हौशी मोशी, इतर शिक्षण जे आहेत, इतर जे पुरुष आहेत, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला स्वतःला आपण काय करायला पाहिजे? वेल करायला पाहिजे, पडदा करायला पाहिजे. राईट. आणि आपण त्या दिवशी पाहिलं की हव्वेचा पडदा फाडल्या अगोदर सैतानाने तिचा पडदा फाडला आणि रक्त तिथेच पहिला झालं, रक्तस्राव. राईट. बिंग अ मॅच्युअर पर्सन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी की हव्वेचा पहिला काय झालेला आहे? रक्त बाहेर आलेलं आहे. आमेन. सो नाव प्रॉफिट सेज, प्रॉफिट म्हणतात पुढे, ओके, नाव दॅट रिबेका वॉटर द कॅमल इन द कूल ऑफ द इव्हिनिंग. आणि या रिबेकाने उंटांना पाणी कधी पाजलं? संध्याकाळच्या वेळेला. एलिएझर डिडंट फाइंड हर इन द मॉर्निंग. एलिएझरला ती सकाळी सापडलेली नाही. हालेलुया. ही नेवर फाउंड हर ॲट नून टाइम. दुपारी पण ती त्याला भेटलेली नाहीये. सो ही फाउंड हर इन द इव्हिनिंग लाईट. हालेलुया. इट शैल बी लाइट इन द इव्हिनिंग टाइम. हालेलुया. शाम के समय उजियाला होगा. राइट. दॅट्स वेअर ही फाउंड हर. तिथेच त्याला ती भेटली. शी वेल्ड हर फेस. तिने काय केलं? स्वतःला आच्छादून घेतलं. शी हॅड नो हेड. तिच्याकडे मस्तक नव्हतं. शी वॉज गोइंग टू हर हेड. ती आपल्या मस्तकाकडे जात होती. आमेन. आमेन. वुमन, इट्स हर नेचर ऑफ अ वुमन टू सरेंडर टू अ मॅन. बघा प्रियानो, एक स्त्री असते, एक मुलगी असते, एक कुमारिका असते. सध्याच्या फॅशनकडे बघू नका, पण ती लग्न होण्याच्या आधी आपल्या शरीराला, आपल्या शरीराच्या ज्या महत्वाच्या ऑर्गन्स त्याचा किती प्रोटेक्ट करते. परंतु जेव्हा तिचं लग्न होतं ती काय करते? संपूर्ण शरीर आपल्या पतीला देते. आमेन. ह्याच गोष्टी प्रॉफिट इथे सांगत आहेत. ओके. वुमन इन ओके. अँड इज द नेचर ऑफ द चर्च टू सरेंडर टू क्राइस्ट. आणि हे काय आहे? मंडळीचं एक स्वभाव आहे जो काय आहे? ख्रिस्ताला काय करतो? शरण जाते. सरेंडर टू हिज विल. त्याच्या इच्छेला काय करते? समर्पण करते. ओके. जस्ट सरेंडर, फक्त शरण जा त्याला. शी हॅज नो थिंकिंग ऑफ हर ओन. तिचे स्वतःचे विचार नसतात. शी टेक्स हिज वर्ड. ती काय करते? त्याचा शब्द घेते, त्याचं वचन घेते. नॉट समबडी एल्स. कोणाचे दुसऱ्याचे नाही, परक्याचे नाही. इफ यू वुड हॅव डन दॅट वी वुड हॅव नेव्हर हॅड टू डाय. जर हे हव्वाने केलं असतं, तिने सांगितलं सर्प थांब, माझ्या पतीला मी बोलवते, मग आपण बोलूया, मग असं घडलं नसतं. ओके. बट शी लिसन टू रिझनिंग. तिने तर्क वितर्काकडे लक्ष दिलं, तिचं ते ऐकलं. बट द रिअल ब्राइड ऑफ क्राइस्ट टेक्स द हेडशिप ऑफ क्राइस्ट. पण जी खरी वधू आहे ख्रिस्ताची, ती काय करेल? ख्रिस्ताचं मस्तक घेईल. And what is the Christ? What is Christ? That is the word. The only believes God's word. जे काय करतो? परमेश्वरच्या फक्त वचनावरच विश्वास करते. That's the real, the restored bride. ही काय झालेली आहे? पूर्ण प्रस्थापित झालेली ही वधू आहे. ओके. Hallelujah. It's nearly time, friends. It's later than you think. हीच वेळ आहे भाऊ बहिणीनो की आज जर तुम्ही वधूचे भाग आहात तर या संदेशाकडे परत या, या वचनाकडे परत या. वी आर ॲट द इव्हिनिंग टाइम. आपण कुठे आहोत? संध्याकाळच्या समयामध्ये आहोत. द होली स्पिरिट इज हिअर टू नाईट. आपण सांगूया द होली स्पिरिट इज हिअर मॉर्निंग, इन द मॉर्निंग. आय नो इट्स अ लिटिल बीटी ग्रुप. आपल्या विषयी सांगत आहे. छोटा झुंड. घाबरू नको,
कारण तुम्हाला राज्य मिळावं ही त्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. हालेलुया. अँड दिस इज कन्फर्मेशन भाव बहिणींनो. आमेन. आणि प्रियानो बघा, आता आपण क्लायमॅक्स वर येत आहोत. नोटीस, when she comes to Isaac, she veiled her face. जेव्हा ती इसाकाकडे आली तेव्हा तिने काय केलेलं आहे, स्वतःला आच्छादून घेतलेलं आहे. वाय? शी हॅड नो मोर हेड. कारण तिला माहिती आहे तिच्याकडे मस्तक नाही आहे. द मॅन वॉज द हेड. तो मनुष्य तिचा कोण होता, मस्तक होता. वेन अ वुमन गेट्स मॅरिड शी पुट्स अ वेल ओव्हर हर फेस. वाय? शी इज कमिंग टू हर हेड अँड द चर्च. आपण मला ते वाचलेलं ना, ओके. हा, शी वेल्स हर सेल्फ. क्राइस्ट इज द हेड अँड क्राइस्ट इज द वर्ड. प्रॉफिट इथे ह्या गोष्टीला इनडायरेक्टली सांगत आहेत की हा संदेश म्हणजेच काय, येशू ख्रिस्त आहे. शी केअर्स नो मोर अबाउट हर ट्रेडिशन्स अँड थिंग्स. क्राइस्ट इज हर हेड. कॅरेक्टर. प्रॉफिट इथे याच गोष्टीला सांगत आहे की जसं ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती तशी ती तुमची असावी. आमेन. ओके, आता आपण एक वचन वाचूया. यशायाचा 22 अध्याय आणि 22 वचन. लक्ष द्या. कोणतरी व्यवस्थित सावकाश वाचा वचन. का तुम्ही आनंदी आहात? आमेन. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन. हा, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. हालेलुया. Now the climax starts. प्रियानो, now it says in Isaiah 22:22, आपण जे वाचलं, and the key of the house of David will I lay upon his shoulder. काय, त्याच्या खांद्यावर मी काय करेल, ठेवेल. बरोबर. सो ही शाल ओपन अँड नन शाल शट. तो जे उघडेल ते कोणी बंद करू शकणार नाही. आणि ही शाल शट अँड नन शाल ओपन. आणि तो जो उघडेल ते कोणी बंद करू शकणार नाही. ओके. अँड द स्पिरिट युजेस दिस ओल्ड टेस्टमेंट रेफरन्स कन्सर्निंग द लॉर्ड जीसस क्राइस्ट अँड हिज मिनिस्ट्री इन द चर्च. नीट लक्ष द्या. आता काय, हा आत्मा जो आहे काय करत आहे, जुन्या करारामधलं हे वचन काय करत आहे, इथे दाखवत आहे की ख्रिस्त त्याची सेवकाई ह्या मंडळीमध्ये. नीट लक्ष द्या. ख्रिस्त आणि त्याची सेवकाई ह्या मंडळीमध्ये, म्हणजे कोणामध्ये, वधूमध्ये, त्याच्या पत्नीमध्ये. का तुम्ही आमेन म्हणाल? व्हॉट इज द की ऑफ डेव्हिड सिग्निफाईड ॲट दॅट टाइम इज मिअर अ शॅडो. ती काय होती, एक छाया होती, जे दाखवलं गेलं त्या वचनामध्ये. ओके. विच इज नाव फुलफिल्ड इन जीसस स्टँडिंग इन द मिस्ट ऑफ द लँड स्टँड. आज तो या समयच्या मध्यभागी जो उभा आहे, हा काय, ही मिनिस्ट्री तो काय करत आहे, प्रमाणित करत आहे. ओके. हा, इट हॅज टू डू विथ आवर लॉर्ड आफ्टर हिज रेझरेक्शन अँड नॉट हिज अर्थली पिल्ग्रिमेज. तो जेव्हा इथे होता त्यासाठी लिहिलं गेलेलं नाहीये. तो त्याचं जेव्हा पुनरुत्थान होईल, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर आहे कोण, त्याची वधू आहे. आपण लक्ष द्या, मिनिस्ट्रीकडे लक्ष द्या. बट व्हॉट डज दिस की सिग्निफाय. मग ही किल्ली जी आहे ती काय प्रमाणित करत आहे. द आन्सर लाईज इन द पोझिशन ऑफ द की. पुन्हा वचन वाचा. कुठे आहे, बोला सगळ्यांनी बोला, कुठे आहे, खांद्यावर. हा. सो नाव लिसन. इट इज नॉट प्लेस इन द हँड्स ऑफ द अदर मॅन. हे कुणा दुसऱ्या माणसाच्या हातामध्ये दिलेले नाहीये, खांद्यावर सांगितले. हा. ऑर द वर्ड्स कुड नॉट बी सेइंग दॅट ही अलोन हॅज द यूज ऑफ दॅट की. असं पण सांगितलेलं नाहीये की ती किल्ली फक्त त्याला उपयोगात येईल. फॉर ही अलोन ओपन्स अँड शट्स अँड नो मॅन हॅज दॅट राईट बट जीसस हिमसेल्फ. ही किल्लीचं त्याचं ऑपरेशन जे आहे ते फक्त ख्रिस्ताकडेच त्याचा अधिकार आहे. आमेन. आमेन. का तुम्ही इथपर्यंत जोडीला आहात? आमेन. 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 आता बघा,
आता आपण क्लायमॅक्स वर येत आहोत. ओके, बघा काय आहे की रीतिरिवाजाप्रमाणे जेव्हा आच्छादलेली जी वधू जी आहे, राईट, तिचं आच्छादन कोण उघडतं? वर उघडतो. वर. बोला, वर उघडतो. नवरा नवरा राईट, वर. नवरा उघडतो. राईट, ओके. आता प्रॉफिट इथे काय म्हणतात बघा. नाव इज द क्लायमॅक्स. बट वेअर इज द की? आता किल्ली कुठे आहे? हम्म. इट इज ऑन हिज शोल्डर. हम्म. बट व्हॉट डज शोल्डर हॅज टू डू विथ इट? अथॉरिटी. हालेलुया. खांद्यावरच का ठेवलेली आहे? वाचा यशया 9:6. And the government shall be upon his shoulder. हम्म. त्याच्या खांद्यावर सत्तर आहे. हा, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते. हालेलुया. hallelujah. So prophet says, okay, but what does this mean? पण याचा अर्थ काय आहे? The answer is this. Now listen. The phrase government upon his shoulder, शोल्डर. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, comes from the wedding ceremony of the east. हे कुठून आलं? पूर्वेकडून. पूर्वेकडून जे एक लग्नाची जी सोहळा आहे तिथून आलं. When the bride has been committed to the groom, जेव्हा जी वधू जी आहे ती वराकडे दिली जाते, she takes off her veil and places it over the groom's shoulders. तेव्हा तो पदर किंवा जे आच्छादलेलं वस्त्र आहे नवऱ्याच्या ती काय करते? नवऱ्याच्या खांद्यावर ठेवते. That she has transferred her rights to him. ती काय करते? स्वतःचे जे अधिकार आहे ती त्याला देते. And that is because that is her head. आणि तो तिचं मस्तक आहे. But also that he bears the responsibility and the care. Hallelujah. म्हणजे जर ती खांद्यावर देत असेल तर तेव्हा हा ब्राईडग्रूम जो नवरा आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तिचा स्वीकार करावा, तिची सर्व जबाबदारी घ्यावी, सत्ता घ्यावी. हालेलुया. आमेन, आमेन. आमेन. No other man, prophet again says, no other man has any right and responsibility. दुसऱ्या कोणत्याच माणसाला अधिकार नाहीये, ही कोणत्याच माणसाची जबाबदारी नाही. कोणाची आहे? त्या वराची आहे. And that beloved is the key of David. आणि हीच आहे ती दाविदाची किल्ली. आमेन. पहा बहिणीनो, जेव्हा 28 फेब्रुवारी 1963 साली जेव्हा तो क्लाउड आला, राईट, बरोबर, त्या क्लाउडने काय दाखवलं? त्यांनी एक प्रमाण दिला की आता मी आलेलो आहे, आता तुझी जबाबदारी तुझी नाही माझी आहे. आणि त्यानंतरच काय झालेलं आहे? तो समूह आल्यानंतर प्रॉफिटला 7 सीलचं रिव्हिलेशन मिळालेलं आहे. आणि या 7 सीलचं जेव्हा रिव्हिलेशन मिळालं तेव्हाच काय झालेलं आहे? प्रॉफिटनी सील जेव्हा प्रचार केले तेव्हा तो म्हणाला, नाव आय कॉल यू ॲज अ ब्राईड. हालेलुया. आता उघडूया आपण उत्पत्तीचा 24 अध्याय आणि 19 वचनाचा. बघा इथे काय झालेलं आहे? इसाक जो एलिएझर आला आणि एलिएझरने काय असेल प्रार्थना केली की अशी मुलगी येऊ दे की जी आल्यानंतर घागरून पाणी मला पाजेल आणि नंतर सांगेल की मी तुमच्या उंटांना पण पाजेल. राईट. पण आता वाचा वचन. थांबा सिस्टर. हो, एलिएझरने सांगितलं का की आता तुम्हाला पाणी पाज, माझ्या उंटांना पण पाज. पुन्हा वाचा वचन, हळूहळू वाचा. हालेलुया. भाव बहिणीनो, दॅट इज द क्लायमॅक्स. प्रॉफिट काय करतो? परमेश्वरच्या विचारामध्ये जातो आणि तिथून विचार घेऊन येतो. इथे ही ब्राईड जी आहे तिला तिची जबाबदारी कळलेली आहे आणि जसा प्रॉफिट परमेश्वराच्या माइंड मध्ये जातो
तशी ही ब्राईड प्रॉफिटच्या माइंड मध्ये गेलेली आहे आणि तिने तिथून हे बेटन घेऊन डाव संपवलेली आहे. आमेन. भाऊ ही मिनिस्ट्री आहे ती फक्त प्रॉफिट आणि या एंजेलिक मिनिस्ट्री पुरता मर्यादित नाहीये. तर ही मिनिस्ट्री कोणाकडे आलेली आहे? वधूकडे आलेली आहे आणि ही वधूच घेणार आणि ही धाव संपूर्ण करणार. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? कारण ह्या ब्राईड कडे आता हे रिव्हलेशन आहे. बघा प्रियानो, काही काही ठिकाणी तुम्हाला मेसेज मध्ये दिसेल की इथे काहीतरी अपूर्ण आहे. प्रॉफिटने बऱ्याचशा गोष्टी सोडलेल्या आहेत, मग त्या कोण पूर्ण करणार? त्याचा तो कॉमा आहे, ते डॉट 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 आहे, ते कोण बघणार? ते कोण शोधणार? त्याचं रिव्हलेशन कोण घेणार? फक्त ब्राईड. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. मी भावाला विनंती करेन ते पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. God bless you. Amen. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. खरोखर सर्वात पहिलं जे विवेकाने काम केले ते काय केले? एलियाजरला पाणी प्यायला दिले आणि वचन सांगते की ते त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटासाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. हालेलुया. वॉटर फ्लोईंग, ओव्हरफ्लोईंग. पुरेसं झालं एलियाजरला. जे सॅटिस्फॅक्शन, जे वचन त्याला देण्यात आले होते तिकडे वधू जी आहे ती एक्झॅक्टली फुलफिल करत आहे. जसं त्याने सुरुवातीला सांगितलं होतं की कशा प्रकारे जर मी गेलो तिकडे गेल्यानंतर मला वधू दिसेल काय की जी मला पाणी प्यायला आणि माझ्या उंटाला पण प्यायला देईल. परंतु एलियाजर जे बघत होता त्याच्या बियॉन्ड जाऊन हे परमेश्वराने कार्य केलं. वधूचं जे कार्य आहे हे जे प्रॉफिटने बघितलेलं आहे त्याच्या बियॉन्ड प्रभू वधूमध्ये कार्य करत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं वचन का सांगते की जे देवानी जे कार्य केले त्यापेक्षा कार्य तुम्ही अधिक कराल. हालेलुया. योहानामध्ये जे वचन का? कारण जी मिनिस्ट्री वधूला दिलेली आहे ही मिनिस्ट्री हा अगोदर कोणालाच नव्हती. कारण हीच वधू आहे जी वराची ओळख करून देणार आहे. म्हणून काय वचन म्हणते प्रगटीकरणामध्ये, सगळे आत्मे ते वेदीखाली थांबलेले आहेत. कोणासाठी? वधूसाठी, अनवेलिंग होण्यासाठी. जेव्हा अनवेलिंग होईल तेव्हा सगळं काही प्रगट होईल. देवाचे लोक, देवाचे वधू देवाबरोबर त्या राजसनावर बसेल जे न्यायसन आहे. म्हणून पवित्रता ही जी आहे ही परमेश्वराच्या ठाईच आहे जिथे आपल्याला परमेश्वर आहे. म्हणून अनवेलिंग हा जो मेसेज आहे भाव बहिणींनो, प्रॉफिटनी अनवेलिंग ऑफ गॉड हा एक मेसेज 1964 ला प्रचार केलेला आहे. तो पण तुम्ही वाचा. तो फार सुंदर असा मेसेज आहे. भाव बहिणींनो, अनवेल होणे, तो अनवेल म्हणजे काय थोडक्यात माहिती आहे? गोष्ट प्रगट होणे. सिंपल गोष्ट. जेव्हा तुम्ही थिएटरला गेले, अगोदर थिएटर चालायचं तुम्हाला माहिती असेल, पडदा असायचा. पडद्यामागे काय आहे ते सगळे हात बांधून बसलेले आहेत की हा पडदा उघडेल तेव्हा कळेल की ह्या नाट्य मंचावरती कोणत्या प्रकारचं नाट्य होणार आहे तोपर्यंत माहिती नाहीये. आणि जेव्हा पडदा उघडायला लागायचा तेव्हा बेल वाजायची, टिंग 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 असं काहीतरी बेल वाजायची आणि तो पडदा उघडला जातो. अशासाठी की आता तो पडदा उघडल्यानंतर पडद्यामागचं जे आहे हे तुम्हाला आता प्रगट होणार आहे. हालेलुया. पडदा उघडून संपलेलं नाहीये. पडदा उघडून पडद्यामागचं जे कार्य आहे ते आता दृष्टीसमोर येणार आहे. हालेलुया. ब्राईडचं हेच काम आहे. जे पडद्यामागचं जे आहे ते आता पुढे येणार आहे, जे परमेश्वर करत आहे. आमेन. प्रभू भावाला आशीर्वादित करो. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराने आम्हाला त्याच्या वधूचा भाग बनवलेला आहे. डेंझिल मसीचा एक मेसेज ऐकत होता आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली ती फार मला आवडली. तो म्हणाला की मी आता ह्या इकडे जे प्रार्थनेला आलो ना, ते प्रार्थनेला येण्या अगोदर मी काही उपास नव्हता केला की प्रभू मला इथून तिथे प्रार्थनेला जायचं आहे. मी रात्रभर असं पडलो नाही किंवा मी काही वेगळं काही करत नव्हतो. मी विश्वास ठेवला होता की मला सकाळी उठून इथे ह्या ठिकाणी प्रार्थनेला जायचं आहे. हालेलुया. तर म्हणाले की हा माझा विश्वास आहे. विश्वासाला कार्याची होणे गरजेचं आहे. नुसतं बोलून होत नाही. मी जेव्हा विश्वास आणि कार्य एकत्र करतो
तेव्हाच मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचतो. जेव्हा आम्ही विश्वास ठेवला की प्रभू हा येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे आणि आम्ही त्याप्रमाणे वागलो, काय सांगितलं, फ्री मॉरल एजन्सी. त्या फ्री मॉरल एजन्सी मध्ये आम्ही विश्वास ठेवला की प्रभू आम्ही हे तू आम्हाला दिलेलंच आहे, तर तुमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही, कारण तुम्ही क्लेम केलेलं आहे ते तुम्हाला ऑलरेडी मिळालं. म्हणून भाऊ बहिणींनो, अनविलिंग मध्ये आम्हाला येणे फार गरजेचं आहे. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. आमच्या जिवंत तारणाऱ्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू तू भावाला आशीर्वादित केले. त्यांचा आवाज कमी कमी होत होता, तरी प्रभू त्यांचा नाही तर प्रभू तू आपला आवाज त्यांच्या मुखामध्ये घातलास. आणि प्रभू तू आपले वचन आमच्यासाठी पाठविलेस, अशासाठी की प्रभू वधूचे जे कार्य आहे हे प्रभू एक अद्भुत कार्य आहे. वधूची जी अंडरस्टँडिंग आहे ही एक अद्भुत अंडरस्टँडिंग आहे. खरं प्रभू, वधू जी आहे ही मनुष्याच्या विचारांनी चालू शकत नाही. वधू जी आहे प्रभू मनुष्याच्या डिनॉमिनेशन प्रमाणे, संप्रदायाप्रमाणे चालू शकत नाही. तर प्रभू, जे वचन तू एलियाझरला दिले होते की ती तुला आणि तुझ्या उंटांना पाणी पाजेल, प्रभू तोच परमेश्वर जो तू डायरेक्ट वधूशी बोलला, वधूच्या मनात प्रभू ते कार्य केले. आणि जसं प्रॉफेट म्हणतात की स्पिरिट मध्ये ते तू आपले कार्य घडवून आणलेस. आणि प्रभू, तिने जेव्हा एलियाझरला बघितलं कशा प्रकारे प्रभू तिने त्या एलियाझरला आणि एलियाझरच्या उंटांना पाणी पाजले. खरोखर प्रभू, तू जिवंत तारणारा परमेश्वर तू आहेस. आणि प्रभू, तुझी इच्छा आहे की तुझ्या वधूने तुला जाणावे, तुझी इच्छा आहे की तुझ्या वधूने पवित्र राहावे. प्रभू, आम्हाला पवित्र ठेवणारा परमेश्वर केवळ तू आहे. कारण प्रभू, तुझे रक्त प्रभू तू आमच्यासाठी वाहिले, तू आमच्यासाठी त्या कल्वरी क्रूसावर मारला गेलास प्रभू. तू आमच्यासाठी प्रभू ते पवित्र रक्त वाहून तुझ्या त्या रक्तातून आम्हाला एक जीवन दान नवीन दिलेस, अशासाठी की प्रभू पापाची सत्ता आमच्यावरती कधी राहू नये. तर प्रभू, आम्ही सार्वकालिक सदैव त्या परमेश्वराचे, येशू ख्रिस्ताचे आम्ही भाग असे बनावे. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, आम्ही शरीराचे भाग नाही तर प्रभू तू आम्हाला तुझ्या आत्म्याचा भाग बनविलेला आहे. आणि प्रभू, तू वाट पाहत आहे की हा आत्मा तुझ्या जोडीला एक होईल. प्रभू, मला आशीर्वादित कर आजच्या वचनाद्वारे. प्रभू, तू आशीर्वादित केलेस. प्रभू, आम्ही कोणी म्हणू नये की जड वचन आहे. आम्ही म्हणतो की प्रभू, हे वचन आमच्या जीवनासाठी तू दिलेलं आहे. हे प्रभू आमच्यासाठी एक आय ओपनिंग आहे. हे प्रभू आमच्यासाठी एक अनवेलिंग आहे की प्रभू, आम्ही आमची परिस्थिती जाणावी, आम्ही आमच्या स्वतःला ओळखावे की आम्ही कोण आहोत. अनुग्रह कर आणि हे आमचं जीवन तुझ्या हाती घे. दिलेल्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. आम्हा सर्वांना दिलेल्या आरोग्याबद्दल तुझे आभार मानतो. आम्हाला सर्वांना प्रभू आमच्या सर्व गोष्टीतून, चिंततेतून मुक्त केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू, जो तुझ्या ठाई येतो प्रभू तो कधी खाली हात जात नाही. जो तुझ्या ठाई येतो प्रभू त्याला तू भरपूरने आशीर्वाद देऊन तू पाठवतोस. खरोखर प्रभू, जसं आम्ही गाय म्हणतो की तू चिंता क्यों करता है, प्रभू आम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण आमचं जिवंत तारणारा परमेश्वर आमच्या जोडीला आहे. प्रभू, आम्ही तुझ्या हाती आमचं जीवन समर्पित करून येणारा संपूर्ण आठवडा तुझ्या हाती समर्पित करतो. आम्ही तुला विनंती करतो की प्रभू, तू आम्हाला लीड कर आणि गाईड कर. आमचं मार्गदर्शक तू हो प्रभू, अशासाठी की प्रभू आमच्या येण्या जाण्यात प्रत्येक गोष्टीत तू राहावा. विशेष म्हणजे तुझे वचन वाचण्यासाठी, तुझी प्रार्थना करण्यासाठी, संदेश ऐकण्यासाठी प्रभू तू आम्हाला प्रभू उत्साह दे. आमच्यातून आळस, कंटाळा प्रभू काढून टाक आणि प्रभू आम्हाला तुझ्या परिपूर्णतेकडे घेऊन ये. जे आमच्या आज भाऊ बहिणी आलेले नाहीत, ब्रदर मनोज कुटुंबीय, ब्रदर रोमन नाहीयेत आमच्यामध्ये, ब्रदर समीर नाहीये, ब्रदर इनॉक नाहीये, प्रभू आम्ही सर्वांची आठवण करीतो. प्रभू प्रत्येकांना प्रभू तुझ्या पवित्र चरणी घेऊन येतो. जेथे जेथे आहेत प्रत्येकावर तुझा अनुग्रह ठेव. ज्या भाऊ बहिणींचं कुटुंब इकडे नाहीये, प्रार्थनेमध्ये नाहीये, त्यांच्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकासाठी दरवाजा उघडणारा परमेश्वर तू आहेस, कारण प्रभू तुझ्या येण्याची वेळ जवळ आलेली आहे. की प्रभू त्या वेळेमध्ये प्रभू आम्ही क्लेम करीतो. प्रभू त्या वेळेमध्ये प्रभू आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की प्रभू प्रत्येकाचा आत्मा, प्राण आणि जीव तुझ्या हाती घे प्रभू, अशासाठी की प्रभू आम्ही प्रत्येक जण तुझ्या येण्यासाठी तयार हवे. आणि प्रभू तुझं येणं झालं तर आम्हा सर्वांची तू आठवण कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून तू ऐकणे मान्य कर. I love you, I love you, because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree.
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची शांती, त्याचा अनुग्रह व त्याचे वचन तो आमच्या ठाई सदैव ठेव. आमेन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus we meet, till we meet, till we meet, Lord be with you till we meet again. Amen. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड.